समजा आज कोणीतरी अतिशय खात्रीने येऊन सांगितलं की या जगात येण्यामागे एक अतिशय विशिष्ट आणि भव्य असं उद्दिष्ट आहे आणि तेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच या पृथ्वीवर जन्म झाला आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तीच नोकरी, तेच रोजचं काम करण्याची इच्छा होईल का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल. हो ना. कारण रोजच्या जगण्यात आपण सर्व्हायव्हल म्हणजे केवळ तग धरून जगणे आणि फुलफिलमेंट म्हणजे आयुष्यातील खरं सखोल समाधान यातील फरक पूर्णपणे विसरून गेलो आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा विषय खूप महत्वाचा ठरतो. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण पावलो कोयलो यांच्या दी अल्केमिस्ट या जगप्रसिद्ध पुस्तकावरील काही अतिशय महत्वाच्या नोट्स, संशोधन आणि मुख्य विचारांच्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा सुरू करताना एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण या नोट्स वाचतो तेव्हा वरवर पाहता ती सॅन्टियागो नावाच्या एका मेंढपाळाची आणि त्याच्या खजिन्याच्या शोधाची साधी कथा वाटू शकते. हो, तसं वाटणं साहजिक आहे. पण खरं तर तसं अजिबात नाहीये. ही चर्चा मानवी मूल्य, आपली निर्णय क्षमता, मानसिक संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आंतरिक आवाजाची आहे, ज्याला आपण अंतर्ज्ञान किंवा इंट्युशन म्हणतो. म्हणजे हे सगळं मानवी मानसशास्त्राशी जोडलेलं आहे, बरोबर? अगदी. या स्रोतांमधून आपल्याला हे सखोलपणे समजतं की मानवी मन कशाप्रकारे स्वतःच्याच भीतीचे आणि सुरक्षिततेच्या खोट्या कल्पनेचे गुलाम बनतं. आपण या प्रवासाचे मानसशास्त्रीय आणि तत्वज्ञानात्मक पैलू आज उलगडून पाहणार आहोत. क्या बात आहे. आणि म्हणूनच कोणत्याही प्रवासाची सुरुवात ही एका उद्दिष्टाने होते हे समजून घेणं रंजक ठरतं. या साहित्यामध्ये त्याला पर्सनल लेजंड किंवा वैयक्तिक जीवन उद्दिष्ट असं म्हटलं आहे. पर्सनल लेजंड खूप छान शब्द आहे हा. हो ना. म्हणजे स्रोतानुसार प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ठराविक उद्दिष्ट असतं. ते उद्दिष्ट शोधणे आणि पूर्ण करणे हीच त्या व्यक्तीची खरी ओळख असते. आता सॅन्टियागोच्या बाबतीत बघायचं तर त्याच्या वडिलांची इच्छा असते की त्यानं धर्मगुरू व्हावं, पण त्याला जग पाहायचं असतं, म्हणून तो मेंढपाळ बनणं पसंत करतो. बरोबर. तो स्वतःचा मार्ग निवडतो. पण वास्तव काय आहे? बहुतांश लोक व्यावहारिक चिंता, समाजाच्या अपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती यामुळे आपली ही स्वप्न कुठेतरी अर्धवट सोडतात. खरंय. आणि यावर स्रोतांमध्ये एका क्रिस्टल मर्चंटचं म्हणजे काचीची भांडी विकणाऱ्या व्यापाऱ्याचं अतिशय मार्मिक उदाहरण दिलं आहे. हो, तो व्यापारी जो मक्केला जाण्याचं स्वप्न पाहतो. अगदी तोच. तो स्वप्न पाहतो पण ते प्रत्यक्षात आणायला घाबरतो. त्याला वाटतं की जर त्याने ते स्वप्न पूर्ण केलं तर त्यानंतर जगण्यासाठी त्याच्याकडे कोणतंही कारण उरणार नाही. बापरे, हे वाचताना खरंच एक धक्का बसतो. म्हणजे आपण नेहमी ऐकतो की लोक अपयशाला घाबरतात. हो, पण हा व्यापारी यशाला म्हणजेच स्वप्न पूर्ण होण्यालाच घाबरत असतो. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सुरक्षितता किंवा आपण ज्याला कम्फर्ट झोन म्हणतो, तो प्रत्यक्षात माणसाच्या प्रगतीमधील सर्वात मोठा सापळा कसा बनतो हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे कम्फर्ट झोन हा एक प्रकारचा धोकाच आहे तर. हो ना. जेव्हा आपण फक्त सुरक्षितेचा विचार करतो तेव्हा आपण मेंदूला नवीन आवाहने देणं थांबवतो. न्यूरोप्लास्टिसिटीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नवीन अनुभव आणि अनिश्चितता मानवी मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. अच्छा, म्हणजे हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. नक्कीच. जर आपण नेहमीच परिचित आणि सुरक्षित वातावरणात राहिलो तर आपण खऱ्या अर्थाने जगणंच थांबवतो. त्यामुळे स्वतःचं पर्सनल लेजंड शोधणं हे केवळ भावनिक नाही तर मानसिक वाढीसाठी आवश्यक असलेलं एक अतिशय व्यावहारिक पाऊल आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. मला तर असं वाटतं की हे पर्सनल लेजंड म्हणजे जणू लहानपणी पाहिलेलं एखादं स्पष्ट स्वप्न असतं. हां, बरोबर. जे मोठे झाल्यावर कुठेतरी EMI, बिले आणि सुरक्षिततेच्या हव्यासाखाली गाडलं जातं. पण इथे एक प्रश्न पडतो. सुरक्षितता महत्वाची असताना हे लेजंड शोधणं खरोखरच व्यावहारिक आहे का? कसं आहे, लेखक हे स्पष्ट करतो की वाढीसाठी अनिश्चितता आवश्यक असतेच. तो कम्फर्ट एक सापळा बनू शकतो. आता समजा एखाद्या माणसाला त्याचं हे पर्सनल लेजंड किंवा उद्दिष्ट समजला तर पुढचा टप्पा येतो तो कृतीचा. आणि इथूनच आपण या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध पण कदाचित सर्वात जास्त गैरसमज झालेल्या विचाराकडे वळतो. हो, ते वाक्य. हो, जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून काहीतरी मिळवू इच्छिते तेव्हा संपूर्ण विश्व तिला ते मिळवून देण्यासाठी मदत करायला कटिबद्ध होते. हे वाक्य तर खूपच लोकप्रिय आहे. हो ना. म्हणजे हे वाक्य टी-शर्टवर छापायला किंवा सोशल मीडियावर टाकायला खूप छान वाटतं, पण याचा अर्थ केवळ एका जागी बसून विचार करत राहणे असं नक्कीच नाहीये. अजिबात नाही.
कृती केल्यावरच मदतीचे मार्ग मोकळे होतात. हा धडा या स्रोतात वारंवार अधोरेखित केला आहे. मला इथे एका GPS सिस्टीमचं उदाहरण द्यायला आवडेल. ओ GPS कसं काय? म्हणजे बघा, आपण गाडीत बसतो, डेस्टिनेशन टाकतो, पण जोपर्यंत आपण गाडी सुरू करून चालायला लागत नाही, तोपर्यंत ते GPS आपल्याला पुढचा रस्ता दाखवू शकत नाही ना. हा, अगदी बरोबर. नुसतं थांबून राहिल्यावर दिशा मिळत नाही. आणि जेव्हा आपण चुकीच्या रस्त्याला जातो, तेव्हाच GPS रिरूट करतं. हे GPSचं रूपक अतिशय चपखल आहे. कारण विश्व मदत करतं याचा अर्थ असा अजिबात नाही की गोष्टी जादुई पद्धतीने सोप्या होतात. नाही, मुळीच नाही. संघर्ष तर असतोच. हो, उलट जेव्हा सँटियागो आपलं पहिलं पाऊल उचलतो, मेंढ्या विकतो आणि आफ्रिकेत पोहोचतो, तेव्हा पहिल्याच दिवशी त्याला लुटलं जातं. त्याचे सगळे पैसे चोरीला जातात. बापरे, म्हणजे पहिल्याच दिवशी एवढा मोठा धक्का? हो ना. मग इथे विश्व त्याला मदत करत असतं की त्याची परीक्षा घेत असतं. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूत एक रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम असते, ज्याला RAS म्हणतात. अच्छा, ही सिस्टम नक्की काय करते? जेव्हा आपण एखादं ध्येय निश्चित करून त्या दिशेने कृती करायला लागतो, तेव्हा आपला मेंदू आजूबाजूच्या वातावरणातील अशा संधी आणि संकेत टिपायला सुरुवात करतो, जे आधीपासून तिथेच असतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. म्हणजे ते संकेत आधी तिथेच असतात, फक्त आपलं लक्ष नसतं. अगदी बरोबर. कृतीतूनच आपण आपल्या मेंदूला आणि या विश्वाला एक स्पष्ट संदेश देतो की आपण आपल्या ध्येयासाठी खरोखरच गंभीर आहोत. केवळ इच्छा बाळगण्याने काहीही होत नाही. म्हणजे कृतीमुळेच संधींचे दरवाजे उघडतात. थोडक्यात सांगायचं तर ते विश्व मदत करतं हे काही हवेतलं तत्वज्ञान नसून कृतीमुळे आपल्या दृष्टिकोनात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत होणारा तो एक अत्यंत नैसर्गिक बदल आहे. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण ही कृती करायला सुरुवात करतो तेव्हा साहजिकच वाटेत अनेक निर्णय घ्यावे लागतात. प्रवासात जेव्हा 2 रस्ते समोर येतात तेव्हा कोणता निवडायचा? हा खूप मोठा प्रश्न असतो. इथेच खरी अडचण निर्माण होते. आणि इथेच आपला पुढचा मुद्दा येतो, हृदयाचा आवाज विरुद्ध तर्काच्या मर्यादा. म्हणजे इंट्युशन वर्सेस लॉजिक. हा अतिशय रंजक भाग आहे या पुस्तकाचा. हो, सँटियागो त्याच्या संपूर्ण प्रवासात स्वतःच्या हृदयावर विश्वास ठेवायला शिकतो. हृदय हे अंतर्ज्ञान, स्वप्ने आणि आंतरिक सत्याचं प्रतीक मानले आहे. पण एक मिनिट, इथे मला थोडा वास्तववादी विचार करावासा वाटतोय. बोला ना. आजच्या या जगात जिथे एवढी महागाई आहे, स्पर्धा आहे, तिथे फक्त हृदयाचा आवाज ऐकून निर्णय घेणं मूर्खपणाचं नाही का? केवळ अंतर्ज्ञानावर विसंबून राहिल्याने अत्यंत चुकीचे आणि नुकसानीचे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत का? हा अतिशय महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. मला वाटतं अनेकांना हा प्रश्न पडतो. पण इथे स्रोतांमधील एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. कोणती गोष्ट? वैज्ञानिक किंवा सखोल विश्लेषण पाहिलं तर इंट्युशन ही काही जादूटोण्याची किंवा आकाशातून पडलेली गोष्ट नाहीये. मग नक्की काय आहे ते? ते आपल्या अवचेतन मनाचा म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा आणि आपण आतापर्यंत जमा केलेला हजारो सूक्ष्म अनुभवांचाच एक अतिशय वेगवान निष्कर्ष असतो. आपला तर्क हा केवळ आपल्याला माहीत असलेल्या माहितीवरच काम करू शकतो. अच्छा, म्हणजे जे डोळ्यांना दिसतंय किंवा जे आधीपासून माहिती आहे त्यावर. हो, पण अनेकदा आपलं अवचेतन मन अशा काही गोष्टी टिपतं ज्या तर्कशास्त्राच्या आकडेवारीला दिसत नाहीत. वाळवंटातील प्रवासात सँटियागोला जेव्हा धोक्याची चाहूल लागते तेव्हा तर्क म्हणत असतो की वाळवंट शांत आहे, पण त्याचं अंतर्ज्ञान आजूबाजूच्या सूक्ष्म बदलांना टिपत असतं. क्या बात आहे, हे खूपच भारी आहे. हो ना. अर्थपूर्ण निर्णय घेण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नसते, तिथे या आंतरिक सत्याला ओळखायला शिकणं गरजेचं असतं. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे मी असा विचार करत होते की अंतर्ज्ञान हे तर्काच्या विरोधात नसून ते तर्काच्याही पल्ल्याड जाणारी, जुन्या अनुभवांवर आधारित असणारी एक अत्यंत प्रगत जाण आहे. बरोबर, अगदी अचूक शब्दात सांगितलंत. पण मग जर या हृदयाचा आवाज एवढा स्पष्ट आणि मार्गदर्शक असतो तर मग बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष का करतात? ते ऐकायला का घाबरतात? हां, इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. हो, कारण या स्रोतामध्ये याचं अतिशय मार्मिक उत्तर दिलं आहे. ते म्हणजे भीती आणि प्रेमाच्या चुकीच्या व्याख्या. नक्कीच. अपयशाची भीती, काहीतरी गमावण्याची भीती लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवते. आणि या नोट्समध्ये खऱ्या प्रेमाची व्याख्याही खूप वेगळ्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. हो, तो फातिमाचा जो प्रसंग आहे ना, हो, तोच. म्हणजे प्रेमाच्या नावाखाली आपण अनेकदा एकमेकांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेतो. आपण काळजीपोटी तू हे करू नकोस, यात धोका आहे असं सांगून एक प्रकारे त्यांना मर्यादित करतो. आपण त्यांना बांधून ठेवतो. अगदी.
पण सँटियागोला वाळवंटात फातिमा भेटते तेव्हा ती त्याला त्याच्या प्रवासापासून थांबवत नाही. ती सांगते की जर ती त्याच्या स्वप्नाचा भाग असेल तर तो नक्की परत येईल. खऱ्या प्रेमाने प्रवासाला साथ दिली पाहिजे, पंख छाटू नयेत. हे फातिमाचं उदाहरण खऱ्या प्रेमाचं एक उत्तम प्रतीक आहे. जे प्रेम एखाद्याला त्याचं पर्सनल लेजंड पूर्ण करण्यापासून थांबवतं ते खरं प्रेम नसून ती एक प्रकारची मालकी हक्काची भावना किंवा असुरक्षितता असते. खरंय. आणि तो जो दुसरा अडथळा तुम्ही म्हणालात ना, अपयशाची भीती. हो, प्रवासातील दुसरा मोठा अडथळा. लोक विचार करतात की जर मी हे केलं आणि यशस्वी नाही झालो तर. हा प्रश्न तर पावलोपावली सतावतो. हो, पण इथे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अपयश हे यशाच्या विरुद्ध नाहीये. तो यशाच्या प्रक्रियेतील एक अत्यंत आवश्यक भाग आहे. म्हणजे फेलियर इज पार्ट ऑफ द प्रोसेस. अगदी. सायकोलॉजिकल रेझिलियन्स किंवा मानसिक कणखरता ही नेहमीच संकटे आणि संघर्ष यातूनच विकसित होते. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी असं शिकवतं जे आपल्याला पुढील प्रवासासाठी गरजेचं असतं. जसं सँटियागोचे पैसे चोरीला जातात तेव्हा. बरोबर. जेव्हा त्याचे पैसे चोरीला जातात तेव्हा तो माणसांचे स्वभाव ओळखायला शिकतो. त्यामुळे अपयशाची भीती बाळगून जागेवरच थांबणे हेच खऱ्या अर्थाने सर्वात मोठं अपयश आहे. अपयश हे यशाच्या प्रक्रियेतील एक आवश्यक फीडबॅक लूप आहे, हा विचार खूपच ताकदवान आहे. हो, आणि तो आपल्याला पुढे जायला मदत करतो. आता या सर्व अडथळ्यांवर, मग ती भीती असो, चुकीचं प्रेम असो किंवा कम्फर्ट झोन असो, यावर मात करून मिळणारं अंतिम फळ नक्की काय असतं? केवळ भौतिक संपत्ती किंवा एखादा सोन्याचा खजिना? हा खूप सखोल प्रश्न आहे. इथूनच आपली ही चर्चा या साहित्याच्या सालात गाभ्याच्या आणि थोड्या गूढ वाढणाऱ्या संकल्पनांकडे वळते. किमया म्हणजे अल्केमी, जगाची भाषा आणि खऱ्या यशाची व्याख्या. अल्केमिस्ट किंवा किमयागार हे मुळात एका आंतरिक परिवर्तनाचं प्रतीक आहे. म्हणजे ती धातूची किमया नसते का? किमयेची मूळ कल्पना अशी आहे की सामान्य धातूचे, जसे की शिशाचे, सोन्यात रूपांतर करणे. पण या विश्लेषणात हे स्पष्ट होतं की केवळ रसायनांची किमया नाही. अच्छा. एका सामान्य, केवळ तग धरून राहणाऱ्या रोजच्या आयुष्याचं एका अर्थपूर्ण आणि सखोल आयुष्यात रूपांतर करणं म्हणजे खरी किमया. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणं. हो. आणि संपूर्ण प्रवासात निसर्गातील सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, ज्याला लँग्वेज ऑफ द वर्ल्ड म्हटलं आहे. सँटियागोचा प्रवास एका साध्या मेंढपाळापासून सुरू होतो आणि तो निसर्गाचे संकेत वाचायला शिकतो. सुरुवात जरी खजिन्याच्या एका भौतिक स्वप्नाने होत असली तरी शेवट एका अतिशय सखोल आध्यात्मिक जाणीवेने होतो. हो, हे जर आपण मोठ्या संदर्भात पाहिलं तर लक्षात येतं की बाह्य यश किंवा भौतिक संपत्ती मिळाली आहे, पण जर त्यासोबत माणसाची आंतरिक प्रगती झाली नसेल तर ते यश पूर्णपणे पोकळ असतं. म्हणजे नुसते पैसे मिळवून उपयोग नाही. नाही, यश म्हणजे केवळ एखादं ध्येय गाठणे किंवा खजिना मिळवणे नव्हे. यश म्हणजे ते ध्येय गाठण्याच्या प्रवासात तुम्ही स्वतःमध्ये जो बदल घडवून आणता, ती पात्र व्यक्ती बनणे होय. हे खूप छान सांगितलं. सँटियागोला शेवटी जो खजिना मिळतो तो खजिना जिथून त्याने सुरुवात केली होती तिथेच, म्हणजे त्या जुन्या चर्चच्या पडक्या भिंतीजवळच असतो. हो, तो तिथूनच निघालेला असतो. पण जर तो थेट त्या खजिन्यापर्यंत पोचला असता तर त्याला जगाची भाषा, अंतर्ज्ञानाची ताकद आणि वाळवंटातील अनुभव कधीच मिळाला नसता. तो खजिना मिळवण्यासाठी त्याला आधी संपूर्ण जग पालथे घालून एक ज्ञानी माणूस बनावा लागला. प्रवासाने त्याला घडवलं. अगदी बरोबर. तो प्रवास नसता तर त्याला त्या खजिन्याचा अर्थच समजला नसता. थोडक्यात सांगायचं तर आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या खजिन्याच्या शोधात पळत आहोत, पण त्या पळण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःला कसं घडवतोय हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या सर्व स्रोतांमधून आपल्याला रोजच्या आयुष्यात वापरता येतील असे कोणते व्यावहारिक धडे मिळतात याचा एक छोटासा सारांश घेऊया. हो, हे खूप गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे खरोखर हवे आहे त्याचं पर्सनल लेजंड ओळखा आणि सुरक्षिततेच्या खोट्या कल्पनेखाली आपल्या इच्छांना मारू नका. दुसरी गोष्ट, लवकर कृती करा, कारण खूप काळ लांबणीवर टाकलेली स्वप्न हळूहळू पुसट होतात आणि कृतीतूनच मदतीचे मार्ग मोकळे होतात. तिसरं, अपयशाला घाबरू नका, तो प्रवासाचा आणि शिकण्याचा एक आवश्यक भाग आहे. चौथं, प्रत्येक गोष्ट तर्काच्या चौकटीत बसत नाही, त्यामुळे स्वतःच्या अंतर्ज्ञानावर, ज्याला आपण आपल्या अवचेतन मनाचा आवाज म्हणतो, त्यावर विश्वास ठेवायला शिका. आणि पाचवा मुद्दा मी सांगेन. हो, सांगा ना. पाचवे व सर्वात महत्वाचे म्हणजे सातत्य राखा.
कारण अनेकदा लोक यशाच्या अगदी जवळ पोचलेले असतानाच हार मानतात. बापरे, हे तर खूपदा होतं. हो, हे सर्व मुद्दे अतिशय समर्पक आहेत. हे धडे आपल्याला केवळ टिकून राहण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगण्याकडे वाटचाल करण्यास मदत करतात. स्वतःच्या स्वप्नांची जबाबदारी घेणे, वाटेतील भीतीवर मात करणे आणि त्या संपूर्ण प्रवासात स्वतःचं मानसिक व भावनिक रूपांतर घडवून आणणे, हाच या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ गाभा आहे. खरंय, हे तत्वज्ञान कोणत्याही काळात आणि कोणासाठीही लागू पडणार आहे. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना मला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबायचं आहे. कोणता प्रश्न? की सँटियागो एका खजिन्याच्या शोधात बाहेर पडतो आणि त्याला तो मिळतोही. आपण सर्वजण अशाच कुठल्या तरी ध्येयाच्या, खजिन्याच्या शोधात रोज धडपडत आहोत. पण सर्व स्रोतांचा आणि मानवी जीवनाचा आधार घेत एक वेगळा विचार करूया. काय होईल जर आपण शोधत असलेला तो खजिना किंवा आपलं ते अंतिम ध्येय हे खरोखरच अस्तित्वातच नसेल तर? अच्छा. काय होईल जर तो खजिना, ते भौतिक यश किंवा ती पदवी म्हणजे केवळ एक आमिष असेल? एक असा आमिष जे हे संपूर्ण विश्व आपल्या सुरक्षित घरातून, आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढण्यासाठी वापरत असेल. हा विचार खूपच वेगळा आहे. हो ना, जेणेकरून आपण त्या आमिषाच्या मागे धावत प्रवासाला लागावं, संघर्ष करावा आणि तो खजिना शोधता शोधता आपल्या स्वतःमध्ये ती किमिया किंवा ते आंतरिक परिवर्तन घडून यावं. विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. कदाचित आपण ज्याला ध्येय मानतो ते केवळ एक निमित्त आहे आणि हा प्रवास हेच आपलं खरं अंतिम ध्येय असू शकेल. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.